काय खायचं आणि कुठे जायचं यासाठीही आता व्हिप लावलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे यांनी खासदारांना दिलेल्या सूचनांवरून एकनाथ शिंदे यांनी हा टोला लगावला। वाघाचं काळीज म्हणता आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवता असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। किती अविश्वास दाखवणार? दिल्लीतल्या तुम्हाला माहिती असेल, पत्रकारांनी तर छापल्या बातम्या, दिल्लीतल्या त्यांच्या खासदारांनी काय उदय सामंत गेले होते भेटायला, त्या खासदारांना नाही काय खायचं आणि कुठं जायचं यासाठी देखील त्यांनी आता व्हिप लावलेला आहे। किती अविश्वास दाखवणार? आणि बाता मारता वाघाचं काळीज। अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या लोकप्रतिनिधींवर कधी अविश्वास दाखवत नाही। तर ठाकरेंना रात्री गुपचूप देश सोडून जावं लागेल असं रामदास कदम यांनी म्हटलंय। आताचे 10 ते 15 सुद्धा ठाकरेंसोबत राहणार नाही असंही कदम म्हणाले। उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही। एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे। आम्हाला तोंड उघडायला लावू नका। तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि 230 आमदार जे आलेत शिवसेना भाजपचे, ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत। होत आहे कधी कधी 2 पावलं मागे जाऊन 4 पावलं पुढे जायचं असतं, जाऊ ना आपण। आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्राने पाहिलाय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून।